वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण. काल आपण चौथ्या अध्यायातला श्लोक 7वा आणि 8वा हा पाहिला. 7वा आणि 8व्याचं महत्व इतकं आहे की ते आपण काल 2च श्लोक झाले आपले आणि तरीही थोडंसं काही त्याच्याबद्दल अजून विचार करण्यासारखं आहेच. आपण काल बघितल्याप्रमाणे गीतेचे जे श्लोक आहेत, गीता हे सर्व धर्माचं, सर्व उपनिषद, वेद, पुराण सगळ्यांचं सार जे आहे ती ही भगवद्गीता आहे. आणि भगवानांनी गायलेली या दृष्टीने ते भागवत म्हणजे भगवंताचं चरित्रही आहे. भगवंताचा विचार काय आहेत हे त्यातनं आपल्याला कळलं, म्हणजे अंतःचरित्र भगवंताचं आपल्याला कळतंय. आणि त्यात भगवान का अवतीर्ण होत आहेत ते सांगतायत, म्हणजे त्यांचा येण्याचा मूळ उद्देश इथे काय आहे हा या 2 श्लोकातनं आपल्याला कळला. आणि आपल्या रोजच्या व्यवहारात आपण अं, अं, जे म्हटलं की गीता कळली कधी म्हणायची, जेव्हा ती आपल्या रोजच्या व्यवहारात आपल्याला वापरता यायला लागली पाहिजे. ते त्या त्या प्रसंगी त्या त्या गोष्टीत निर्णय घेताना किंवा वागताना गीतेतलं जे काही तत्वज्ञान आहे त्याप्रमाणे आपलं किती वागणं होतंय आणि किती त्याच्यापेक्षा वेगळं होतंय. त्याच्यापेक्षा वेगळं होत असेल तर तोही आरसा दाखवायला 16वा अध्याय आहे, जिथे दैवी संपदेबरोबर आसुरी संपदाही दाखवली की आपल्याला एक आरसा त्याच्यामुळे मिळतो की आज मी पूर्ण दिवसभरात देवासारखा वागलो की असुरासारखा वागलो. देव असुर हे बाहेरच आहेत असं नाही. जे सर्व जगात आहे ते आतही आपल्या आहेत. जसे 7 भुवन बाहेर आहेत, तशीच सप्तचक्राच्या ठिकाणी ही 7 भुवन आतही आहेत. तसं देव आणि दैत्य हे आतले जे आहेत ते आपले सात्विक विचार आहेत का तामसी विचार आहेत, राजसिक तामसिक एकत्र विचार आहेत, हा अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे. देव, असुर आणि राक्षस. देव म्हणजे जे सात्विक आहेत, जे इतरांसाठी साधू आहेत, इतरांसाठी काही करायची ज्यांची इच्छा आहे. असुर म्हणजे म्हणजे सु जे नाही, म्हणजे जे मंगल नाही ती असु, म्हणजे हे शरीर. आणि सु म्हणजे तो आत्मा. सुर म्हणजे जे आत्मस्थितीचं रक्षण करतील किंवा सत्तत्वाचं रक्षण करतील ते सुर झाले. आणि असु म्हणजे शरीर, शरीराचं जे रक्षण करतात ते असुर झाले. ती राजसी वृत्ती आहे. म्हणजे कोणाला मिळालं नाही मिळालं, कोणाचं भलं झालं वाईट झालं तरी चालेल, माझं मात्र चांगलं व्हायला पाहिजे. आणि सत्वगुणी दैवी प्रकृती अशी आहे की सर्वांचं चांगलं व्हावं. राक्षसी प्रकृती ही आसुरी प्रकृतीपेक्षाही भयंकर आहे. ती म्हणजे माझं चांगलं झालं किंवा वाईट झालं तरी हरकत नाही, पण दुसऱ्याचं वाईट झालं पाहिजे. धर्माच्या विरुद्धच मला आचरण करायचंय. रजोगुणी निधन धर्म काय अधर्म काय माझा स्वार्थ साधला गेला पाहिजे असं म्हणतो. पण तमोगुणी जे असतात, जसं हिरण्यकशिपूंनी ठरवलं की ब्रह्मदेवांच्या सृष्टीत जे नियम आहेत त्याच्या विरुद्ध नियम असलेली सृष्टी मला बनवायची आहे. तिथे इथे जे पाप आहे ते तिकडे पुण्य ठरायला पाहिजे. तर ही झाली राक्षसी वृत्ती. त्यामुळे काही श्रेष्ठ सत्पुरुष सांगतात की दिवसभरात आपण राक्षसी प्रवृत्तीने वागलो का दैवी प्रकृतीने वागलो याचा आढावा घेऊन मग सर्व कर्म त्या परमेश्वराच्या ठिकाणी, श्रीकृष्ण म्हणा, आपले गुरुदेव म्हणा, त्यांच्या ठिकाणी समर्पण करावे. तर हे सांगण्याचा उद्देश म्हणजे ह्या श्लोकांचं आता आपल्या रोजचं जे जीवन आहे, रोजच्या जीवनात आपण जे करतोय तो जर कर्मयोग व्हायचा असेल तर कर्मयोग म्हणजे धर्माप्रमाणे वेदानुकूल कर्म आपली होत आहेत की नाही. आता वेदात विशेष धर्म जे सांगितलेले आहेत ते सगळे धर्म या कलियुगात त्याचं अवलंबन करणं पूर्णपणे खूप कठीण झालेलं आहे. पण सामान्य धर्म आहेत, जसं भूतदया आहे,
दुसऱ्या परोपकार करणं आहे म्हणास. तर या सगळ्या गोष्टी मी धर्माचं संरक्षण करणं हे आपलंही काम आहे. ईश्वराच्या दरबारात आपणही एक कार्यकर्ते आहोत. ही जर वृत्ती ठेवली आणि ह्या 2 श्लोकांचं स्मरण ठेवलं, तर व्यवहारातही वागताना धर्म होतोय आपल्याकडनं का अधर्म होतोय? दुसऱ्याकडनं काय होतंय हे आपल्याला आपण लगेच बोलून मोकळं होतो. हा असा चुकला, तसा चुकला. पण माझ्या स्वतःकडनं ईश्वराच्या धर्मसंस्थापनेत भर पडते, की त्याच्या विरुद्ध मी जातोय हा आपण विचार करू शकतो. आणि कोणत्याही धार्मिक कार्यासाठी किंवा कोणत्याही सत्कार्य छोटं असो, कोणाला मदत करणं असो किंवा कुठे अन्यायाच्या विरुद्ध जर तुम्ही उभं राहायचा विचार केलात आणि हे 2 श्लोक आणि गीतेतला जो शेवटचा जो निर्णयात्मक श्लोक संजयानी म्हटलेलं आहे, की "यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मती मम." हे 3 श्लोक जर म्हटले, तर तुमच्या धर्माचरणातील किंवा धर्माच्या स्थापनेत तुम्ही जे कॉन्ट्रिब्यूट करताय किंवा अन्यायाचा जो प्रतिकार करताय, त्याच्यातला तुमचा मार्ग सुरळीत होऊ शकतो. आता याच्यानंतर आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊ. हाही खूप अ, अ, महत्वाचा श्लोक आहे. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. आपण पाहिलं धर्माची स्थापना, धर्माप्रमाणे वागणं हे परमेश्वराला अपेक्षित आहे. आणि अ, त्याच्याकरता एक खूप सोपा उपाय भगवंतांनी सांगितलाय, की माझी जन्म आणि कर्म जे आहेत, हे सगळी अ, अ, दिव्य आहेत. दिव्य म्हणजे त्याच्यात काही दोष नाहीये आणि अलौकिक आहेत. म्हणजे जी सामान्यासारखी नाहीयेत. हे ज्याला तत्वता कळतं तो जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडतो म्हणजेच मुक्त होतो. आता याचाही अर्थ आपण जर लक्षात घेतला, तर जिथे-जिथे आपल्याला वाटतं, की गीतेतला एखादा श्लोक साधा आहे आणि प्रत्येकाला हे होतं. आता अ, अ, काल आपण म्हणताना म्हटले 7 आणि 8 श्लोक अत्यंत महत्वाचे आहेत. सगळे श्लोक अत्यंत महत्वाचे आहेत. ज्या श्लोकात आपल्याला अत्यंत महत्वाचं काही सापडत नाही, तिकडे हे लक्षात घ्यावं, की आपल्याला अजून तो श्लोक अ, कळणं बाकी आहे. त्यामुळे काल जे आपण म्हटलं ते थोडं सुधारून आपल्याला परत म्हणायचं असेल, तर 7व्या आणि 8व्या श्लोकात कळल्यासारखं जे आहे ते जरा जास्त आपल्याला कळून आलेलं आहे. आणि त्याप्रमाणे आपण धर्मसंस्थापने आपण किती कॉन्ट्रिब्यूट करून आपल्या आत परमेश्वराला प्रवेश करायला किंवा प्रकट जास्त होण्यासाठी कसे अनुकूल होऊ शकू याचा आपण विचार करू. आणि त्याकरता भगवंताचं जे चरित्र आहे, मनस्थैर्याची योगसूत्रकारांनी म्हणजे पातंजली योगसूत्रकारांनी भगवान पतंजलींनी एक अगदी एक अ, छान एक सूत्र दिलं आहे. अ, ते सूत्र असं आहे, "वीतराग विषयवा चित्तम." आता याचा अर्थ काय? वीतरागी म्हणजे अ, ज्यांच्या मनात राग म्हणजे कोणत्याही गोष्टीबद्दल हे हवं असणं किंवा प्रेम हे राहिलं नाही. असे जे वीतरागी महात्मे, ते वीतरागी महात्मे वीतराग विषयवा चित्तम. म्हणजे या वितरागी महात्म्यांचाच विषय जर मनाला दिला, तर ते चित्त स्थिर होतं. स्थैर्याची परमावस्था ही समाधी आहे. आता वीतराग विषयवा चित्तम याचा दुसराही एक अर्थ आहे. तो म्हणजे असे जे वीतरागी महात्मे आहेत, त्यांच्या त्यांच्या मनाला किंवा त्यांच्या अंतःकरणाला जर आपण विषय झालो, तर आपलं मन स्थिर होतं. याला शक्तिपातही म्हणतात. आपण ऐकतो की सद्गुरूंचा संकल्प झाला किंवा आपण गिरींचं उदाहरण मागच्या अध्यायात पाहिलं, की आचार्यांचा संकल्प झाला आणि नुसतं त्यांनी गिरींच्या मनाचा नुसता विचार केला आणि सगळं ज्ञान त्यांचं गिरीच्या बुद्धीत उतरलेलं आहे. तर या दोन्ही दृष्टीने
सत्पुरुषांची संगत जी आहे, ती प्रत्यक्ष संगत, त्यांच्या विचारांची संगत, त्यांच्या साहित्यातनं अ, जितकी आपल्याला कळेल आणि जसं टेंबेस्वामी महाराज, वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज म्हणतात, की सदा संतांपाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे अ, अ, आणि उपदेश जरी ते न देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी. त्यातूनही क्लेश दूर होतील असा अशा प्रकारचा काही तो ओवी आहे. म्हणजे काय की ते ठराविक ग्रंथावर ठराविक भाष्य करताय, आता मी ऐकायला बसलो असं नाही. त्यांचे सहज सांगणं हाही उपदेश, जसं तुकाराम महाराज म्हणतात. सहज बोलणे हाची उपदेश ही त्यांची शब्दाची व्हॅल्यू आहे. तर तसं साधं-साधं बोलणं पण जर माझं दिव्य आहे हे कळायला लागलं, तर तो मनुष्य व्यक्त झाला. म्हणूनच असं समजतात, ज्याला गीता खरोखर कळली तो तर मुक्तच होतो. मुक्त आणि त्याच्यापुढे पराभक्तही होतो. तर त्याच्याकरता प्रत्येक अक्षराने अक्षर गीतेचं हे दिव्य आपल्याला दिवसेंदिवस जास्त जाणवायला लागेल, तर तीच आपली प्रगती आहे असंही मानायला हरकत नाही. आणि त्यांनी काय होणार आहे, त्यक्त्वा देहं पुनर्जन्म न इति. म्हणजे ते माझंच रूप होऊन जातात. त्यांना पुनर्जन्म काही राहत नाही. अ, आता पुढे सांगतात. ताई तुम्ही घेता श्लोक? म्हणजे मध्ये थोडं मला विश्रांती मिळते. 10वा. हां. आता पुन्हा ते अर्जुनाला सांगताना हेही सांगतायत, की हे आता मी म्हणजे असं भगवंताचं बोलणं ऐकण्याची अ, कदाचित अर्जुनाची ही पहिली वेळ आहे. कदाचित अशासाठी म्हटलं कारण आपल्याला पूर्णच काही सगळं ज्ञात होऊ शकत नाही. पण तरीही असं म्हणण्याचं एक कारण ही पहिली वेळ आहे. कारण अ, ह्याच वेळी मागे म्हटल्याप्रमाणे गीतेच्या वेळीच भगवान श्रीकृष्ण हे भगवान ह्या आविर्भावात येऊन सांगतायत. तोपर्यंत त्यांनी इतक्या लीला करून सुद्धा आपली माया टाकून सगळ्यांना त्यांचं परब्रह्मत्व हे लपवून ठेवलेलं आहे. आणि सगळे ते व्यवहाराने म्हणजे सबमिट करायला गेले, हे केले, ते केले. म्हणजे कुठेही त्यांनी असं नाही केलं, की हां, ठीक आहे आता मी संकल्प करतो आणि हे सैन्य मारलं गेलं. मर्तावतारे मर्त्य शिक्षणम. ते शिक्षण देण्याकरता ते सगळं धर्माप्रमाणे आणि हे आचरण करून सगळं राहतायत. नियमात राहतायत आणि कधीही त्यांनी मी ईश्वर आहे आणि म्हणून तू असं कर असं नाही. सगळ्या ज्या गोष्टी दुसऱ्यांकडनं करून घेतल्यात तिथे सगळीकडे चतुराई वापरलेली आहे श्रीकृष्णाने. सुभद्रा विवाह घ्या, बलरामजींच्या मनाविरुद्ध ते घडलं, तिथे पण चतुराई वापरलेली आहे. तर ह्या सगळी चतुराई वापरून म्हणजे बुद्धीचा वापर करून हे सगळं जे करत असताना त्यांनी ईश्वरत्व स्वतःचं थोडंसं झाकून ठेवलंय, नाहीतर शिक्षण मिळणारच नाही लोकांना म्हणून. पण इथेच पहिल्यांदाच असं आहे, की ते पूर्णत्व जे पूर्णावताराचं पूर्णत्व आहे, त्या आविर्भावात येऊन ते सांगतायत. त्यामुळे असं म्हणतात, की गीता सांगितली, सगळं युद्ध झालं आणि अर्जुनाने पुन्हा विनंती केली, की पुन्हा मला ते ज्ञान सांगाल का? तर भगवान म्हणाले, "आता मलाही ते सांगता येणार नाही. त्यावेळी माझ्या आविर्भावात मी सांगून गेलो." म्हणजे याचा अर्थ काय? त्यांना सांगता येणार नाही अशी गोष्ट नाही. पण तो क्षण, त्यावेळेचं सगळ्या ह्याचं सुकृत ह्या सगळ्याची अ, एकच एका ठिकाणी एकवटल्यामुळे तो सगळा उपदेश बाहेर पडला. ईश्वर स्वतःच्या मनाने शक्यतो काही करत नाही. संकल्प-विकल्प ह्याच्या पलीकडे. फक्त त्याला दया आहे त्यामुळे जो त्याचं अ, ऐकण्याच्या मनस्थितीत येतो किंवा त्याला शरण जातो, तिकडे तो फ्लो आपोआप होतो. आता युद्ध झाल्यावर अर्जुनाची तीच स्थिती नाहीये. तर त्यामुळे त्याच लेव्हलचा उपदेश म्हणजे अर्जुनाला उपदेश झाला म्हणून परत चला वर्षभराने आता मी गीता विसरलो, कोर्स रिपीट करू असं नाहीये. ते इतकं हे दिव्य आणि गहन ज्ञान
आणि केवळ त्यांच्याच कृपेने आपल्याला आता हे पुस्तक रूपात आणि गीता परिवाराच्या या उपक्रमामुळे त्याचा उच्चार वगैरे हे कळायला आपल्याला मिळतंय. ही परमेश्वराची, त्या श्रीकृष्णांची कृपा आहे. तर ते आता परत अर्जुनाला सांगताय, की हे काय मी तुला नवीन माझ्या मनचं किंवा युक्तिवाद करण्याकरता काही सांगत नाहीये. तर माझ्या जन्मकर्माचं ज्यांनी दिव्य आहे हे जाणलं, दिव्य आहे जाणलं, मग त्यामुळे त्याचं त्यांच्यावर त्याबद्दल प्रेम राहिलं आणि त्याच चिंतनात राहिले, स्मरण झालं, जे त्यांच्या जन्ममृत्यूच्या चक्रातून त्यांना बाहेर काढायला कारणीभूत झालं. असं सांगतात, की काही काही भक्त आहेत, की श्रीकृष्णांची एक फक्त एका लीलेचं चिंतन करून आयुष्य घालवून मुक्त झाले. जसं कृष्णाने माती खाल्ली. मग माती का खाल्ली? मातीच का खाल्ली? त्याच वेळी का खाल्ली? असा एका एवढूशा लीलेचा विचार करून त्यातनं त्यांना अधिकाधिक तत्व समजून गेली, की ठीक आहे, माती खाल्ली म्हणजे त्या पृथ्वीला काही अर्पण करायचं होतं म्हणून खाल्ली, किंवा पंचमहाभूत ही माझ्या आत आहेत हे दाखवण्यासाठी खाल्ली. असे वेगवेगळ्या प्रकारचे विचार, म्हणजे ज्याला खरंच ईश्वराची जन्म आणि कर्म दिव्य आहेत हे कळतात, तेव्हा त्यांचं साधं चालणं, बोलणं, उठणं, हसणं आणि जे काही ते करतात ते सर्वच त्यांना दिव्य वाटतं. आणि म्हणूनच ते महात्मे म्हणतात, की मधुराधिपतेर अखिलम मधुरम, की हसितम मधुरम, वलितम मधुरम, म्हणजे त्या नुसत्या हसण्यातनं तर मधुरता आहे. नुसतं इथून तिथे वळतात त्यातनं पण मधुरता आहे. याचा अर्थ त्यांच्या एक ॲक्शन मधनं त्यांना तो आनंद मिळतोय. आणि गीता ही कशा करताय? शेवटी तो आत्मानंद मिळवण्याकरता आहे ना. तर जसं गीतेत ह्या शब्दाद्वारे त्यांनी आनंद दिलेला आहे, तसाच त्यांच्या प्रत्येक वागण्या, बोलण्या, चालण्या, फिरण्या सगळ्या छोट्या-छोट्या ॲक्शन मधनं तीच गीता भक्तांपर्यंत पोहोचलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण फायनली ते ज्ञान म्हणजे काय? तो सच्चिदानंदाचा अनुभव आपल्या आत येणं आणि आपल्या प्रेमास्पद ईश्वरा हा तो सच्चिदानंद आणि आपण त्यांच्या अंश आहोत याची अनुभूती होणं, हेच तर या सगळ्याचं फळ आहे. तर म्हणून ते सांगतायत, की आता मी सांगतोय असं नाही, पूर्वी सुद्धा ज्यांनी आसक्ती, भय, क्रोध हे सगळं सोडून जे माझ्यात अनन्य भक्ती ज्यांनी ठेवली, पूर्ण मन माझ्यात स्थिर केलं, असे माझा आश्रय केलेले हे भक्त ज्ञानरूप म्हणजे ज्ञानाच्या योगाने, म्हणजे ही भक्तीच ज्ञानस्वरूप आहेत. जे म्हणतात ना, की असं जर कोणी म्हणेल, की आमचा ज्ञानमार्ग आहे, भक्तिमार्ग नाही. तर ज्ञानमार्ग हा वेगळा नाहीच आहे. ज्ञानमार्ग हाही एका प्रकारची भक्तीच आहे. कारण तुम्ही काय करता? त्या ज्ञानाबद्दल प्रेम ठेवता. ते ज्ञान म्हणजेच शब्द नाहीयेत. तो सच्चिदानंदच आहे. तर त्यामुळे तीही एक ज्ञानी भक्त आपण म्हणू शकतो त्यांना, किंवा शांत रसाचे ते भक्त असतात. अ, तर अशा प्रकारे ते ज्ञानाच्या तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात, माझ्यात मिळून जातात. मग त्यात द्वैत राहत नाही. जसं ते तुकाराम महाराजांचं एक पद आहे, की पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. त्यात पाया पडू गेले जाता पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे, किंवा मग मिठी मारायला गेलो तर दुसरं कोणीच नाहीये. हा सगळा जो अ, अनुभव त्यांनी सांगितलेला आहे, तो आपल्या सर्वांच्या दयेखातर त्या अनुभवाचं वर्णन करायला काही शब्द त्यांनी सांगितलेत. सगळंच शब्दात प्रकट होणं ते शक्य नाही. पण हे जे संत महात्मे आहेत, ते त्या प्रेमाने, त्या ज्ञानाने, आणि ते ज्ञान आणि प्रेम एकच आहेत, त्यांनी पवित्र होऊन ते ईश्वर स्वरूपापर्यंत मिळालेले आहेत आणि हेच भगवान सांगतायत. आणि याचं कारण सांगतायत पुढे 11व्या श्लोक. ताई 11वा श्लोक. वाह! वाह! आता गीतेतले हे काही हे जे श्लोक आहेत ना, हे भक्ती मार्गात आपल्याला बुडवून टाकायला समर्थ आहेत. भक्ती मार्गाची सगळा पाया जो आहे, या अशा काही श्लोकात आहे. जसा
एक श्लोक आहे, "सुहृदः सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमुच्यते." म्हणजे मी सगळ्यांचा सुहृद आहे. सुहृद म्हणजे सुहृद या शब्दाचा अर्थ आचार्य महाराजांनी केलाय, की प्रत्युपकार निरपेक्षतः उपकारिणां. म्हणजे साधे आपण मित्र म्हणतो किंवा अगदी खास मित्र जरी म्हटलं, तरी त्यांच्यात पण कसं जर कन्सिस्टंटली सतत जर एकच मित्र दुसऱ्यासाठी चांगलं करतोय, दुसरा तसा करत नाहीये, तर कुठे ना कुठेतरी त्याच्या मनात येणार, की "अरे, मीच याच्यासाठी करतोय, हा माझ्यासाठी काही करत नाही." किंवा "यांनी न करो, जरा बोलेल तरी." म्हणजे तरी पण एक काहीतरी तू माझा जवळचा मित्र आहेस असं अॅक्नॉलेजमेंट असं अ, ह्याची तरी अपेक्षा तो ठेवतो. पण भगवान हा सुहृद आहे. हृदयाच्या जवळ असलेला म्हणजे आपला खरा हितैषी असा आहे, की त्याला प्रत्युपकाराची अपेक्षा नसताना तो आपल्यावर प्रेम करतोय आणि सर्व भूतानां म्हणजे सगळ्यावर त्यांचं प्रेम आहे. आपल्याला ते प्रेम जाणवत नाही याचं कारण आपलं प्रेम त्याच्यावर नाहीये आणि आपण ते सोडून बाकी गोष्टीत अडकून राहतो. त्यामुळे त्याच्याकडे आपलं लक्षच जात नाही. तर तसाच हा एक श्लोक आहे, की "ये यथा मां प्रपद्यन्ते तान् तथैव भजाम्यहम्." म्हणजे जे जसे मला शरणागत होतात, माझ्यापर्यंत येतात, त्यांना मी तसाच भजतो म्हटलंय. जसं आपण आधीच्या अध्यायात अ, दुसऱ्या अध्यायात जेव्हा अर्जुन म्हणाला, शिष्यस्तेहं शाधिमां त्वां प्रपन्नम. म्हणजे ती प्रपन्नता अर्जुनात आली, तेव्हा त्या गीतेच्या खऱ्या उपदेशाला सुरुवात झाली. तर ती प्रपन्नता आपण म्हटलं, प्रपन्नता ही अशी शिडी आहे, ती दिसताना खाली जाते असं दिसते, पण ॲक्चुअली आपल्याला त्या वर परमेश्वराच्या पदापर्यंत येते. कारण ती आपल्याला खाली दिसताना दिसते, तेव्हा आपण खरे नतमस्तक होतो असं आपल्याला वाटतं. पण आपल्या अंतर्यामी असलेला भगवान खरा तेव्हा आपल्या आपल्या समोरही नतमस्तक होतोय. कारण "तां तथैव भजाम्यहम्." हे भगवंताचं इकडे हे आश्वासन नाहीये. ते त्याची काय म्हणतात अ, परमेश्वराला कोणती गोष्ट जगात शक्य नाही, तर फक्त हीच गोष्ट शक्य नाहीये, की आपल्या भक्तांना रिस्पॉन्स न देणं. कारण आपण जेवढं त्याच्यावर भक्ती करतो, ती भक्ती उत्पन्न मनात होण्याचंही कारण अ, अनंत पटीने अनंत अशी भक्ती त्याची आपल्यावर आहे. आणि जेव्हा आपण थोडी भक्ती करतो, तेव्हा तो फक्त ती प्रकट करायला लागतं आणि मग तो "तांस तथैव भजाम्यहम्" म्हणतो. आणि अ, अ, म्हणून ते "मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः." आता याचा साधा अर्थ कोणत्याही ह्याच्यात आपण वाचायला गेलं तर कसं होतं, की जे भक्त मला जसे बघतात मी त्यांना तसाच बघतो हा पहिला अर्धा भाग झाला. आणि दुसरा अर्धा भाग काय? कारण सर्व मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचं अनुसरण करतात. तर ह्याच्यात कुठेतरी ह्या 2 पहिल्या अर्ध्यात आणि दुसऱ्या अर्ध्यात एक सुसूत्रता जाणवत नाही किंवा 2 वेगळेच मुद्दे जाणवतात. हे का जाणवतात? आणि हे केव्हा जाणवणार नाही, की जेव्हा त्याच्या आतलं आपल्याला मर्म कळेल, की तुम्हाला जे माझ्याबद्दल प्रेम वाटतं याचं कारण म्हणजे सर्व मानव जेव्हा सत्वगुणाच्या जवळ पोहोचतात, तेव्हा ते माझंच अनुकरण करत असतात. आपण कालही पाहिलं तसं जेव्हा आपण धर्माच्या दृष्टीने वागावं अशी आपली वृत्ती होते आणि आपण धर्माच्या अनुकूल वागतो किंवा अधर्माचा प्रतिकार करतो, तेव्हा परमेश्वरच आपल्या आत येऊन आपल्याला तशी बुद्धी करून आणि तोच ऋषिक म्हणजे आपल्या सर्व इंद्रियाचं नियमन करणारी तोच आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने तोच करतोय. म्हणजे त्याचंच अनुकरण आपण करतोय. खऱ्या अर्थाने तोच करतोय हे पुढे कळणार आहे. पण आत्ता जी आपली लेव्हल आहे त्यात निदान हे तरी कळतंय, की आपण त्याच्यावर प्रेम करतोय हे आपण स्वतःहून करत नाही आहोत. तो आपल्यावर जे अनंत प्रेम करतोय त्याचं छोटंसं अनुकरण आपण करतोय आणि ते छोटंसं एक पाऊल अनुकरण आपण केलं तर आपल्याला त्याची 100 पावलं दिसायला लागतात, आपल्या जवळ आलेली. तर या दृष्टीने हा 11वा श्लोक फार महत्वाचा आहे. दिसताना साधा असला तरी या 2 लाईनीत जो विषय बदलल्यासारखा वाटतो, त्या बिटवीन द लाईन जे समजायचं आपल्याला आहे, ते खूप महत्वाचं आहे, की आज
मी ईश्वराला काय देणार ना? पूजा करताना पण आपण म्हणतो, की हे फूल हे उपचार हे पण त्याच्या सृष्टीतले आहेत. तेजाला दिव्याने आपण आरती ओवाळली तर ते तेज हे तेजाची जी देवता आहे तीच त्या दिव्यात आहे. तसं हे परमेश्वराला बद्दल आपल्याला जे प्रेम वाटतं, याचं सर्वात महत्वाचं आणि जे भक्तियोग का सोप्पा आहे आणि भक्तियोग हाच सर्वश्रेष्ठ काय आहे आणि भक्तियोगात सगळ्या योगांची चा अंतर्भाव कसा आहे हे कळण्यासाठी हा श्लोक फार महत्वाचा आहे, की परमेश्वरच आपल्यावर प्रेम करतो. त्यामुळे आपल्याला आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होतंय. एक गुरुदेव रानड्यांचं ना अ, एका साधकाने प्रश्न विचारला. गुरुदेव अ, रानड्यांचे गुरुदेव रानडे तर खूप शिकलेले बॅरिस्टर अशा प्रकारचे होते. त्यांचे गुरु काही लौकिक यांनी त्यांचं शिक्षण काही हे नव्हतं. तर गुरुदेव रानड्यांना एकाने प्रश्न विचारला, की आपल्या मनात एवढं गुरूंबद्दल प्रेम कसं काय निर्माण झालं? हा प्रश्न विचारल्याबरोबरच गुरुदेव रानड्यांच्या डोळ्यात पाणी आलं, भरून आलं त्यांना. म्हणाले, की "अहो, आमच्या गुरूंनी आमच्यावर इतकं निस्सीम प्रेम केलंय, की राजे-काजेस्तव थोडं तरी प्रेम निर्माण होणारच ना आमच्यात. ते तुम्हाला दिसतंय ते त्यांच्या प्रेमाच्या एक थोडासा अंश आहे." तर तसं आहे. हो. बोला ताई, काही सांगायचंय? हो, हो. आणि तरी त्याला हो. आणि तरी त्याला त्यात आनंद आहे. म्हणजे आपण पाहतो ना, समजा वडील आहेत. ते मुलाला त्यांनी अ, समजा पहिल्यांदा थोडासा मोठा झाला मुलगा आणि पहिल्यांदाच पॉकेट मनी म्हणून ₹5 दिले. अ, श आणि त्या ₹5 त्यांनी वडिलांना चॉकलेट आणून दिलं. किती आनंद त्या वडिलांना झाला. आता ते त्यांच्याच पैशाचं चॉकलेट आहे. पण त्या पैशाचं तो मुलगा स्वतःच्या आनंदासाठी न करता, हे वडिलांच्या आनंदासाठी जेव्हा करतो, तेव्हा त्यांनी काय दिलं याच्यापेक्षा त्यांनी जे काही होतं ते सर्व दिलंय. म्हणजे हे जेव्हा परमेश्वर पाहतो, तेव्हा तो त्याचं असलेलं प्रेम बाहेर उफाळून येतं आणि तो तांस तथैव भजाम्य म्हणजे त्याच पद्धतीने तो त्या भक्ताला भजतो. हा खूप छान म्हणजे कधीही आपल्याला वाटलं, की आपलं परमेश्वराचं आपल्याकडे लक्ष नाहीये किंवा माझ्या आयुष्यात एवढं वाईट का किंवा काय? हे जे काही श्लोक आहे ना, "सुहृदः सर्वभूतानां" किंवा "ये यथा मां प्रपद्यन्ते" हे आपल्याला म्हणजे आयुष्याच्या वाळवंटात एक ओएसिस लाभल्यासारखं दिलासा देणारे हे श्लोक आहेत, की एवढ्याचं जरी नुसतं एकदा जरी म्हटलं, तरी कुठेतरी आपल्या मनाची जी तगमग, तळमळ आहे, ती त्याची अंशाने का होईना आपली जशी-जशी श्रद्धा असेल त्या हिशोबाने ती नक्कीच कमी होते. असा हा 11वा श्लोक आहे. आणि इतक्या क्लिअरली सांगून सुद्धा हां, काही सांगताय ताई? हो. हं, हां. तर इतक्या क्लिअरली भगवान सांगतायत या श्लोकात, की अ, जे भक्त मला भजतात त्यांनाही मीच भजतो. ह्यातनं कदाचित कोणाला वाटतंय आधी मी भक्ती केली तरच भगवान अ, अ, काहीतरी देतात. तर भगवंताकडे हा व्यवहार नाहीये. म्हणून तर प्रल्हादजींनी पण जेव्हा स्तुती केली आहे, की अ, जेव्हा हिरण्यकशिपूचा नाश झाला वगैरे तेव्हा, की नरसिंहांनी विचारलं, "तुला काय पाहिजे?" तर तेव्हा प्रल्हादजी हेच म्हणतात, आपण आधी पाहिलंय, की तुम्ही असे काही स्वामी नाही आहात, की ते तुम्ही माझ्याकडनं काही सेवेची अपेक्षा करता आणि मीही असा सेवक नाही, की माझ्या सेवेच्या मोबदल्यात मला काय मिळावं अशी माझी वृत्ती आहे. तर हे जे आहे ना, की मी भक्ती केली म्हणून ईश्वर माझ्यावर प्रेम करायला लागला आणि म्हणून तो माझी विघ्न दूर करतोय, तर नाही. ज्यांनी द्वेष केला त्या रावणाचंही कल्याण आहे. ज्यांनी भीती बाळगली त्या कंसाचंही कल्याण आहे. अ, काहींचं मारून कल्याण होतं कारण त्यांची दुष्कृत संपायला त्यांचा देहही संपायला लागतो. कारण त्या देहात
देह म्हणजे सूक्ष्म देहासकट स्थूल सूक्ष्म याच्यात ते तामसिक राजसिक संस्कार इतके जास्त असतात की त्यांना मारूनच त्यांची पाप जास्त करण्याची वृत्ती संपवावी लागते. आणि जे प्रेम करतात त्यांना तर सगळीकडे आनंद आहे. सगळं विश्व जितकं जास्त तुम्ही प्रेम करायला लागाल तितका सगळं विश्व त्या विराट श्रीकृष्णाचंच लीला आहे याचा आपल्याला अनुभव यायला लागतो आणि त्याचं प्रेम जाणवतो. छोट्या मोठ्या गोष्टीत आपल्याला जाणवतं की हे आज झालं, हे असं झालं. नुसतं आपण श्वास घेतोय. म्हणजे एक तो लहान मुलांचं म्हणजे परवच्यात काही काही वेळा असतो ना की अ, डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालितो, जिव्हेने रस चाखतो, सकळी वाचे आम्ही बोलतो. तर हे जे सगळं जे करतोय ती ईश्वराची कृपा. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टीत जितकं आपल्याला स्मरण राहील, की आज माझा श्वास घेणं आहे, आज मला अ, अ, अन्न मिळणं आहे, अन्न मिळालं तरी ते पचणं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या निर्धोकपणे, सुसूत्रपणे चाललेल्या आहेत, त्या प्रत्येकात जेव्हा ईश्वर दिसायला लागतो, तर तीच ती सहज अवस्था ही संतपदाला पोचल्याचं लक्षण आहे. ती ईश्वराच्या सहवास जसा-जसा आपल्याला वाढत जाईल, तशी-तशी आपल्याला त्याचा अनुभव हळू येत जाणार आहे. 12वा श्लोक. हां. आता इकडे आता भगवान काय म्हणतायत, की अ, या मनुष्य लोकात साधारणपणे लोकं ज्यांना जे मनुष्य लोकातली किंवा परलोकातली सुख पाहिजे आहेत, ते अ, अन्य देवतांची पूजा करतात. याचं कारण काय? अ, की त्या देवता लगेच फळ देतात. अ, काही तामसी ते यक्ष रक्षांसी तामसा म्हटलेलं आहे ना श्रद्धेचा विभाग करताना भगवंतांनी पुढे. की आपण ऐकतो काहींना कर्णपिशाच्य असतं ते लोकांचं भूतकाळ सगळा जसाच्या तसा सांगू शकतात किंवा काही वेताळ, अमुक-तमुक अशा देवतांचं भजन करतात. राजसी असतात ते कुबेर म्हणा किंवा बाकी देवतांचंही हे करतात. अ, इंद्र आहे, चंद्र आहे. आता ह्या देवतांची पूजा करू नये असा विधी नाहीये. त्या देवतांची पूजा करताना त्यांच्या अंतर्यामी भगवानच आहेत, असं करून त्यांची पूजा केली तर त्यांचा अंतःप्रसाद आपण म्हणतो ना, कोणी जेवायला घातल्यावर अंतरात्मा तृप्त झाला. तसा त्यांची पूजा करून त्यांचा अंतरात्मा जो तृप्त होतो, तिथून जो आशीर्वाद मिळतो, तो भगवान विष्णू श्रीकृष्णांचाच आशीर्वाद आहे. या दृष्टीने त्यांची पूजा कारण जे भेटी जे भूत ते माने जे भगवंत जो वंदन भक्ती करणारा आहे, तो तर अ, 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 गीतेत आलेलं आहे ना, गाय, पंडित म्हणजे या सगळ्याच ठिकाणी समभाव कारण सगळीकडेच तो परमेश्वर पाहतो. तर तसं ज्यांचं नाहीये, तर सुरुवातीच्या ह्याच्यात ते अशा देवतांची पूजा करतात. अ, राक्षस जे आहेत विशेषतः ते भगवान शंकरांची पूजा करतात. कारण भोलेनाथ म्हणतात त्यांना. शंकर भगवान हे आशुतोष आहेत. याचं एक कारण आहे, की भगवान हे अ, शंकर हेही विष्णू सहस्रनामात भगवानांचंच नाव आहे विष्णूंचं. तर विष्णूंचं जे सदाशिव शंकर जे रूप आहे त्याच्यात सतत समाधीमग्न आहेत आणि काही प्रार्थना ऐकायला द्यायला त्याच्यात वेळ त्यांना घालवायला आवडत नाही. त्यांना सतत त्या समाधी अवस्थेत राहायला आवडते. त्यामुळे थोडी काही प्रार्थना आली तरी याची परीक्षा बघू, अमुक करू हे नाही. ते घेतलं आणि सोडलं त्यांच्या मनात राहिलंच नाही. अ, असे ते भगवान आशुतोष आहेत. पण अ, भगवंताच्या जवळ म्हणजे आपण पाहिलं असेल, की कधी-कधी काही-काही श्रीकृष्ण भक्तांना असा प्रश्न पडू शकतो विष्णू भक्तांना, की त्यांनी अमक्या ह्याची पूजा केली किंवा तमक्या हे अमुक कुबेराचं यंत्र म्हणा किंवा अमुक-तमुक हल्ली तर बरंच फेंग अमुक-तमुक काय-काय बऱ्याच फाटे या गोष्टींना फुटलेले आहेत. तर त्यांना रिझल्ट्स मिळतात, पटकन हे होतंय.
तर विष्णू भक्तांना इतक्या पटकन फळ का मिळत नाही? तर याचं एक खूप महत्वाचं कारण असं आहे, की अ, भगवान असे दयाळू आहेत, की आपण सकाम जरी उपासना केली, तर त्या सकाम उपासनेच्या योगाने त्यांच्याजवळ दाता एक रघुनंदन या वृत्तीने आपण जर त्यांच्याजवळ मागायला लागलो, तर एक तर पहिल्यांदा ते आपल्या मनातले दोष दूर करण्याकडे त्या उपासनेचा विनियोग करतात. आणि दुसरी गोष्ट ते असे करतात, ते इतक्या उशिराने ते आपल्याला देतात. त्या तोपर्यंत आपल्या मनाची शुद्धता पण त्यांनी घडवलेली असते आणि दुसरं ते हे याची खात्री करून घेतात, की त्यात अडकून आपण अधोगतीला तर जाणार नाही. कारण अ, अ, लाभो लोभेन वर्धते म्हणतात. जसा लाभ जास्त होईल तसा लोभ वाढतो, कमी होत नाही. तर म्हणून तीही भगवान काळजी घेतात. त्यामुळे भगवान विष्णूंना प्रसन्न करणं हे फार लोक कठीण मानतात. जे फक्त आणि फक्त त्यांचा पूर्ण जो व्यवहार आहे किंवा जो अ, भक्ती ही पण त्या व्यवहाराकरता करतात, की मी इतकं केलं त्याचं मला फळ मिळालं पाहिजे. तर हे मात्र निश्चित आहे, की भगवान जेव्हा फळ देतात, श्री रामचंद्रांचं ब्रीदवाक्य आहे, की राम एकदा बाण लावला, की तो परत म्यानात घेत नाही. एकदा बाण सोडला, की तो त्याच्या लक्ष्याला भेदणारच. तर हे जे श्रीरामांचं विष्णूंचं हे आहे, की त्यांनी एकदा देतील तेव्हा जे असं देतात, की तिथे तुमची त्या विषयाबद्दलची तृप्ती झालीच पाहिजे. पुन्हा तुम्ही त्यात अडकणार नाही. तर म्हणून भगवान सांगतात, की काही लोकं लवकर फळ मिळावं म्हणून इतर देवतांची पूजा करतात आणि त्यांना सिद्धी पण लवकर मिळते. अ, आता वरकरणी बघता 10, 11, 12 हे श्लोक एकदम वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्यात असं वाटेल. पण अशा पद्धतीने विचार केल्यावर त्याचा सिक्वेन्स आणि त्याचा ते कसे एकाला दुसरे जोडले गेलेले आहेत किंवा सुसूत्र आहेत हे आपल्याला कळलं. 7:53 झालेले आहेत. आपण असं करूया की 54 झाले. मग प्रार्थनाच घेऊ आता आणि काही याच्याबद्दल शंका असतील तर उद्या घेऊ. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम् श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम् श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम् जय श्रीकृष्ण